आमचा गावठी चुना बघू शकता गाईस तुम्ही. हे बघा. हॅलो गाईस. तर आम्हाला विस्टा फॅमिली भेटली आहे. अच्छा. जय हिंद दोस्तों. तर नमस्कार भावांनो आणि साहेबांच्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फिर से आ गए बाबा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. व्लॉगमध्ये. तर गाईस, मागच्या व्लॉगमध्ये आपण गेलेलो रनिंगच्या नावाखाली किल्ल्यावर आणि आज जाणार आहोत. आज कुठं नाही जाणार आहे आपण, आज फक्त आणि फक्त रनिंगलाच जाणार आहेत. व्लॉग आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग न टाइम वेस्ट करता भेटूया पुढं. गाईस, तुम्हाला एक वस्तू दाखवतो. जेव्हा आम्ही मराठी शाळेत होतो ना, तेव्हा ती वस्तू खायचो. ती वस्तू दाखवतो तुम्हाला. बघा, हे बघा गाईस, हे आम्ही खायचो मराठी शाळेत होतो तेव्हा. जुजुबी. भावांना तुम्हाला आमचं ग्राउंड दाखवतो. बघू शकता, हे आम्ही ग्राउंड बनवलेलं आहे. हे बघा. आणि कशाचं ग्राउंड आहे कमेंटमध्ये सांगा. हे बघा, आता आम्ही बॉर्डर आखतोय. बघत राहा ब्लॉग. आमचा गावठी चुना बघू शकता गाईस तुम्ही. हे बघा, रातभर आणलेले आम्ही. कौन है बे तू? हॅलो गाईस. येऊनी ओम पट स्वाहा. रुको जरा, सबर करो. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 ये घर 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 धड़ाक. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. हाँ, ये कर लो पहले. दिन की दिन दुम 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 दुम. फायनली गाईज, आमचं ग्राउंड आखून झालेलं आहे आणि उद्या परवा आम्ही गादी आणणार आहेत. पण ते गादी तयार करण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि त्या ते खांब वगैरे आणावं लागतील अजून. परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ते पण दाखवेल मी. पूर्ण ग्राउंड सगळं दाखवणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कौन है बे तू? गाईज, आम्ही ग्राउंड तयार केलेलं आहे. हे बघू शकता ग्राउंड आमचं.
पण अजून पोल आणि गाद्या आणायच्या बाकी आहेत. त्या आणल्या का तुम्हाला नक्की दाखवेल. आणि ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू बनवत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बघत राहा ब्लॉग. तर आम्हाला विस्टा फॅमिली भेटली आहे. गाईस ग्राउंड आखता वेळ झाला आणि पाऊस पण चालू झाला. हे बघा आणि आपल्याला रनिंगला तर जावंच लागणार आहे. पाऊस पण चालू झाला. आज ओले होऊ नक्की, पण तरी पण आपण रनिंग करू. आणि चला आता पळूयात. रोज आम्हाला 8 वाजतात. आज लवकर जावं लागणार आहे कारण आज पाऊस पण चालू झाला आणि आता पाऊसमध्ये भिजणार तर आहे नक्की. तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू. चलो पाऊस चालू झाला गाईस आणि पाय पण दिसत आहे. पाऊस खूप चालू आहे गाईस, तरी पण आम्ही पळतोय. केस लावून पकडलं मी फायनली. वाह क्या सीन है. गाईस फायनली आपण पोचलेलो आहे मुल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी. हे बघा दररोज आपण इथं येतो आणि इथं व्यायाम करणार आहेत आपण आता. तर चला बघत राहा ब्लॉग. हाँ ये कर लो पहले. अभी मजा आएगा ना भिड़ो. अच्छा प्रॅक्टिस झालेली आहे इथं. व्यायाम वगैरे एक्सरसाइज वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता चाललो आहे घरी नाही, आता सिनियर कॉलेजला जाऊ. तिथं अजून थोडं व्यायाम करू आणि मग घरी जाऊ. तर गाईज सिनियर कॉलेजला पोचलो, पण येता येता खूप ओले झालो पाऊस चालू असल्यामुळे. तर आता इथं काही प्रॅक्टिस करू शकणार नाही, म्हणून आपण आता जाऊया घरी. आणि निलेशला पण खूप थंडी वाजते, मला पण थंडी वाजते. बघून घ्या आमची हालत काय झालं. आमचं पूर्ण ओले चिंब झालं. आता घरी जाऊ. तर गाईज आपण चाललो आहे आता घरी. आणि पाऊस चालू असल्यामुळं काही जास्त प्रॅक्टिस करता आली नाही. आपण घरी जाऊ. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर गाईज बघू शकता आम्ही पूर्ण ओले झालो आणि कपडे पण पूर्ण खराब झालेत. म्हणून आजचा ब्लॉग इथंच संपवू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना धन्यवाद लाईक करण्यासाठी. बाय बाय.